धार्मिक क्षेत्रांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकची ओळख आता गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील बापू पूल परिसरात एका अल्पवयीन मुलाला कोयत्याचा धाक दाखवत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। म्हसरूळ पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत यातील काही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याची गुन्हा केलेल्या परिसरातूनच काल रात्री धिंड देखील काढण्यात आली। मात्र यातील मुख्य आरोपी तन्मय कोपरे हा अद्याप फरार आहे। पोलिसांनी त्याच्या मामाची आणि वडिलांची कसून चौकशी केली, मात्र या चौकशीनंतर देखील मुख्य आरोपी तन्मय कोपरे हा घटनेच्या 3 दिवसानंतर अद्याप फरारच आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। या प्रकारातील काही संशयित आरोपींची पोलिसांनी गुन्हेगारी दहशत कमी व्हावी या उद्देशाने मेरी परिसरात धिंड काढली आहे। यामुळे या गुन्हेगारांवर चांगला धाक निर्माण होईल। मात्र टोळीच्या म्होरक्या असलेल्या तन्मय कोपरे याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन कठोर शिक्षा करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सध्या नाशिक शहरात अल्पवयीन व नवीन युवकांमध्ये गुन्हेगारी करण्यात डेअरिंग वाढत चालली आहे। यामागे मुख्य म्हणजे त्यांचे सुरू असलेले नसलेले शोक, MD सारख्या पदार्थांचं सेवन। यामुळे तो कोणत्याही थराला जाऊन कोणताही गुन्हा करायला सुरुवात करतात। 2 दिवसांपूर्वीच गंगापूर रोड सारख्या ठिकाणी एका युवकाने कोयता काढून सर्रासपणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर आंबोली धरणाच्या ठिकाणी गेलेल्या परिवाराला शहरापर्यंत पाठलाग करून मारझोड करण्याची डेअरिंग हे गुन्हेगार करू लागलेत। त्यामुळे पुन्हा नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगार डोक्यावर काढू लागले असं चित्र निर्माण झालंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।